नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 2 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आनंदाच्या बातमीने झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता यशस्वीपणे वितरित झाल्यानंतर आता राज्यातील कोट्यावधी शेतकरी हे 22व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। शेतकरी मित्रांनो, आता 22वा हप्ता कधी मिळणार, तर केंद्र सरकार लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्याची तयारी करण्यात लागलेली आहे। शेतकरी मित्रांनो, यासोबतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देखील याच कालावधीत मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर नमो शेतकरीचा पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरीचा हप्ता केव्हा जमा होणार, तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार दर 4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये वितरित करण्यात आला होता। या चक्रानुसार 22व्या हप्त्याची रक्कम फेब्रुवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च 2026 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच होळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांना हा आर्थिक दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, असे सरकारचे म्हणणे आहे। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपये असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती फेब्रुवारी मध्ये 4000 रुपये येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाचा जर मुद्दा बघितला की तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला 3 अटी अनिवार्य असतात। शेतकरी मित्रांनो, त्या हप्ता मिळवण्यासाठी त्या कोणत्या 3 अटी आहे, तर हप्ता मिळवण्यासाठी या 3 अटी तुम्हाला कराव्याच लागतील, नाही तर तुम्हाला हप्ता येणार नाही। पहिली म्हणजे ई-केवायसी करणे अतिशय आवश्यक आहे। त्यानंतर बँक आधार संलग्न, म्हणजे तुमचे जर बँकेसोबत आधार संलग्न नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर लँड सीडिंग सुद्धा अतिशय आवश्यक आहे। आता या व्हिडिओमधील निष्कर्ष जर बघितला शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांनी आपला 22वा हप्ता विना अडथळा मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि आधार लिंकिंगच्या कामे त्वरित पूर्ण करा। म्हणजे हे कामे तुम्ही 2 ते 3 दिवसात पूर्ण करायला हवे। शेतकरी मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला या महिन्याच्या शेवटी म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत हा निधी खात्यात जमा होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये सर्वात मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।